मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। आपण नाशिकमधील थेट दृश्य बघतोय। नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्ती प्रदर्शन केले जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित आहेत। भाजपचे मंत्री गिरीश महाजन उपस्थित आहेत। महायुतीचे सर्व नेते उपस्थित आहेत। महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाते। महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज आपण आज दाखल केलेला आहे। काय नेमकं वातावरण नाशिकमध्ये बघायला मिळतंय, काय आपली प्रतिक्रिया? खरं म्हणजे नाशिक आणि दिंडोरी दोन्ही मतदारसंघामध्ये नाशिकमधून हेमंत गोडसे आधी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हेमंत गोडसे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मोठे शक्ती प्रदर्शन महायुतीच्या नेत्यांकडून केले जाते आणि थोड्याच वेळात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी संवाद साधतील। आपण पाहतो या दृश्यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत 3 मंत्री आहेत। महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज आपण दाखल केलाय, काय नाशिकमध्ये एकूण वातावरण आपल्याला बघायला मिळतं? जो अर्ज भरायला प्रचंड अशी रॅली या ठिकाणी महायुतीची आपण पाहिलेली आहे। खरं म्हणजे महायुतीचे दोन्ही उमेदवार हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार या प्रचंड मताधिक्याने विजयी होतील। नाशिककरांनी हा निर्धार केलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं की महायुतीचे सर्व पदाधिकारी, महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते, कडक उन्हाळा असताना देखील। आणि यावरून आपण अंदाज लावू शकता की येणाऱ्या या नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे। कारण गेले 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम जे 50-60 वर्ष काँग्रेसला करता आलं नाही ते मोदी साहेबांनी 10 वर्षात केलं। या देशाला विकासाकडे नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने 2 वर्षामध्ये केलेलं काम, केलेला विकास, घेतलेले निर्णय, सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोचपावती या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास आहे। साहेब, उमेदवारी जाहीर करायला जो उशीर झाला होता त्याच्यामुळे कुठेतरी अडचण येईल असं वाटतंय का? काय नेमकं प्लॅनिंग आहे आता हे एवढे लोक कामाला लागलेले आहेत। आमच्याकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही महायुती काम करत नाही। निवडणुका आल्या मग तयारी करायचं, आमचं 24 तास काम चालू असतं। आणि म्हणून महायुतीचे सर्व कार्यकर्ते फक्त निवडणुकीपुरतं काम करत नाहीत किंवा घरी बसून काम करत नाहीत, फेसबुक लाईव्ह करत नाहीत। त्यामुळे आमचं काम 24 तास चालू असतं। त्यामुळे आमचे कार्यकर्ते 24 तास काम करणारे, लोकांच्या मदतीला धावून जाणारे, फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम न करणारे, निवडणुका असू द्या नसू द्या सतत काम करणारे आमचे महायुतीचे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे विजय आमचा पक्का आहे आणि आज त्यांनी मोठ्या प्रमाणावर रॅलीमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला।